हॅलो, नमस्कार. तुमचं मी प्रोफेसर अमित फरताय श्रीनिवास ज्ञान प्रबोधिनी क्लासेसमधनं पुन्हा एकदा स्वागत करत आहोत. काल आपण लेक्चर बघितलंय रोटेशनल डायनॅमिक्समध्ये शेवटचा एक पार्ट आपला आहे मोमेंट ऑफ इनर्शियासाठी. वेगवेगळे फॉर्म्युलेस त्याच्यात दिलेले आहे. हा नेक्स्ट न्यू सिलेबस आहे. या न्यू सिलेबसमध्ये बरेचसे वेगवेगळे फॉर्म्युले दिलेले आहेत आणि ते सीईटी, जेईई आणि नीटसाठी उपयोगात आपल्याला येणार आहे. तर बघूया आपण मोमेंट ऑफ इनर्शियासाठी फॉर्म्युले कोणते. बोर्डवर मी पहिलेच लिहिलेले आहे बघा. सॉलिड सिलेंडरसाठी मोमेंट ऑफ इनर्शियासाठी mi इज मोमेंट ऑफ इनर्शिया, i इज इक्वल टू 1/2 mr². युनिफॉर्म डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1/4 mr². m be the mass of a body and r be the radius of a body. तीन वॉल हॉलोस्फियर असेल आणि त्याच्या वॉल जर तीन असतील तर I should be equal to 2/3 mr². ओके. सॉलिड स्फियर साठी आहे I is equal to 2/5 mr². आता तुम्ही म्हणाल क्वेश्चन कसा विचारला जातो. क्वेश्चन असा विचारला जातो, ड्यूरिंग द रोलिंग मोशन find the ratio of translation kinetic energy as to the rotational kinetic energy as to the rolling kinetic energy. तर फर्स्ट मी घेतो सॉलिड सिलेंडर साठी. सॉलिड सिलेंडर. आता सॉलिड सिलेंडर साठी I should be equal to किती आहे 1/2 mr². इक्वेशन नंबर फर्स्ट. बट वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे I is equal to mk². mk² म्हणजे कोण हो, याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. मग हीच I ची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करूया. इक्वेशन फर्स्ट बिकम्स mk² इज इक्वल टू 1/2 mr². mm काय होणार आहे, कॅन्सल होतोय. रिमेनिंग टर्म आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये घेऊया. इथे राहतोय का k², r² मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइडला येणार आहे. r² इज इक्वल टू 1/2. इक्वेशन याला म्हणूया सेकंड. वी हॅव टू फाइंड द रेशियो. दॅट्स व्हाय आता मी ट्रान्सलेशन साठी काय घेणार आहे बघा. ट्रान्सलेशन TRN, ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलाय. ॲज टू द दुसरा आहे रोटेशनल ROT, रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू द कोण आहे शेवटला रोलिंग कायनेटिक एनर्जी. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv² ॲज टू द काय पुढे रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I ω². आणि इथे फॉर्म्युला आहे रोलिंग साठी 1/2 mv² इन ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². आता I ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे I इज इक्वल टू काय रेडियस ऑफ गायरेशन वरनं I इज इक्वल टू mk². ती पुट करूया आणि ओमेगाचा फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू r ओमेगा. ओके. ओमेगाची व्हॅल्यू निघते तिथून 1/2 mv² ॲज टू द 1/2 mk² इनटू इथे काय राहतोय v² अपॉन r². ओमेगाची व्हॅल्यू पुट केली ॲज टू द इथे आहे 1/2 mv² 1 प्लस k² अपॉन r². 1/2 mv² इथे पण आहे, इथेही आहे बघा 1/2 mv² आहे. 1/2 mv² हे कॅन्सल होतात कारण का ॲज टू द मीन्स रेशो डिवाइड असल्यावर सेम व्हॅल्यूज काय होतात, कॅन्सल होतात. देयरफॉर इथे राहतो 1 ॲज टू k² ॲज टू द r² ॲज टू द 1 प्लस k² अपॉन r². k² अपॉन r². बट k² अपॉन r² याला इक्वेशन नंबर आपण 3 म्हणूया. k² अपॉन r² ची व्हॅल्यू काय 1/2. इथे व्हॅल्यू पुट करूया 1 ॲज टू 1/2 ॲज टू द 1 प्लस 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन इज देयर. 2 1s are 2, 2 plus 1 3, 3/2. 1 ॲज टू 1/2 ॲज टू द 3/2. मल्टिप्लाय बाय, आता काय करायचं आहे मल्टिप्लाय बाय 2. 2 ने मल्टिप्लाय करूया थ्रू आउट.
2 1s are 2 s to the 2 get cancelled, 1 s to the 3. This is equation number 4. Required expression आहे. पैकी म्हणायचं काय, ड्यूरिंग द रोलिंग मोशन द रेशो ऑफ ट्रांसलेशन कायनेटिक एनर्जी, rotational kinetic energy and the rolling kinetic energy of a body is proved. या पद्धतीने आपल्याला येते नेक्स्ट. ओके, आपण फर्स्ट पार्ट बघितला मोमेंट ऑफ इनर्शियाचा सॉलिड सिलेंडरसाठी. आता हे दोन पार्ट जे आहे ते तुमच्यासाठी ठेवतोय. सॉलिड स्फिअर एक डिफिकल्ट टास्क मी घेतोय. आपल्याकडे आहे 4th नंबरचं मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू फॉर द सॉलिड स्फिअर इज 2/5 mr². इक्वेशन नंबर फर्स्ट. As we know I is equal to mk². mk² पुट करूया. mk² is equal to 2/5 mr². mm काय होतं, कॅन्सल होणार. m जर कॅन्सल झाला तर आपण r² मल्टिप्लाय इकडे त्यांना डिवाइड लावेल. therefore k² upon r² is equal to 2/5. इक्वेशन नंबर 6. next we have to find the ratios. That's why translation, same translation kinetic energy as to the rotational kinetic energy as to the rolling kinetic energy. आता फक्त फॉर्म्युले पुट करूया. फॉर्म्युलेज आर 1/2 mv², 1/2 r ω², 1/2 mv² in bracket 1 plus k² upon r². What is the value of I? I is nothing but mk². Omega v upon r. That's why by putting the value 1/2 mv², 1/2 mk² v into v² upon r² as to the 1/2 mv² in bracket 1 plus k² upon r². 1/2 mv² सगळीकडे काय सेम आहे, कॅन्सल करूया. इथे राहतो 1 as to k² upon r² as to 1 plus k² upon r². Equation number 3. As we know from equation number 2, k² upon r² is 2/5. Then putting the value 1 as to 2/5 as to the 1 plus 2/5. Cross multiplication is there. 5 ones are 5. 5 plus 2 7. 7 divided by 5. 1 as to 2/5 as to the 7 divided by 5. Multiplying, आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे म्हणून multiplying by 5 on both side. 5 as to the 5 cancel होणार. 5 as to 2 as to 7. This is the required ratio during the rolling of the solid sphere. This is the ratio of translation kinetic energy as to the rotational kinetic energy as to the rolling kinetic energy. Thank you.